नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.2 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिला आहे? खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीमधील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढायचे आहे. ओके. काय दिलं आहे? दैनंदिन कामाचे तास दिले, कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. 8 ते 10 तासामध्ये 150 कर्मचारी, 10 ते 12 तासामध्ये 500 कर्मचारी, 12 ते 14 मध्ये 300, 14 ते 16 मध्ये 50. ओके. तर आपल्याला काय करायचं? कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाच्या तासांचे मध्य काढायचे. मध्य काढण्यासाठी काय करावं लागेल? सर्वप्रथम 3 कॉलम आखावे लागतील. एक वर्ग, त्याच्यामध्ये दिलेला आहे सारणीमधलं लिहायचं दैनंदिन कामाचे तास. त्यानंतरचा कॉलम वारंवारता, त्याच्यामध्ये काय लिहायचं? कर्मचाऱ्यांची संख्या आणि संचित वारंवारता पेक्षा कमी. म्हणजे कसं? वर्गामध्ये जे वर्ग दिले असेल ते लिहायचे आहेत. त्याच्यानंतर वारंवारता, कर्मचाऱ्यांची संख्या जी दिली असेल, ज्या वर्गासाठी जी वारंवारता दिली आहे ती तुम्हाला लिहायची. त्यानंतर संचित वारंवारता म्हणजे काय? 150 जसे तसे लिहायचे. त्यानंतर 150 अधिक 500 650, 650 अधिक 300 950, 950 अधिक 50 1000. ओके. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय? एन. त्याला एफ आय पण म्हणतात. एफ आय म्हणजेच काय? एन. म्हणजेच या सगळ्यांची बेरीज किती होते? 1000 एकूण वारंवारता. ओके. त्यानंतर आता इथे लिहूया आपण मध्यकाचं सूत्र. ओके. मध्यकाचं सूत्र काय? एल अधिक कंसामध्ये n/2 वजा CF भागिले F, हे सगळं कंसामध्येच आहे, गुणिले काय? H म्हणजे वर्गांतर, हे 2 वर्गांमधलं अंतर. ओके. तर आता इथे आपण जाणून घेऊया ह्या प्रत्येक चिन्हाचा काय अर्थ आहे तो. आता इथे एल म्हणजे काय असतो? मध्यक वर्गाची खालची वर्ग मर्यादा. ओके. तर मध्यक वर्ग आपल्याला आधी माहिती असला पाहिजे. आता इथे एन काय आला आहे? 1000 एकूण वारंवारता. 1000 भागिले 2 ह्याचं सांगतोय. 1000 भागिले 2 किती? 500. आता 500 हा आकडा कुठल्या वर्गामध्ये आहे तर बघायचं आपल्याला. ओके. हे बघा, ह्यामध्ये 10 ते 12च्या वर्गामध्ये 500 आकडा आहे. ओके. 500 ते 650 मध्ये 500, म्हणून हा काय वर्ग? मध्यक वर्ग आहे. ओके. 10 ते 12. आता ह्या इथे आपण लिहूया मध्यक वर्गाची वारंवारता, इथे आपण एफ लिहूया. ओके. तर मध्यक वर्गाची खालची वर्ग मर्यादा, मध्यक वर्ग कुठला आहे? 10 ते 12. खालची वर्ग मर्यादा किती आहे? 10 अधिक n/2 म्हणजे काय? n म्हणजे काय? 1000. ओके. एकूण वारंवारता भागिले 2 वजा CF म्हणजे काय? मध्यक वर्गाच्या, हा जो मध्यक वर्ग आहे त्याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. ओके. हा मध्यक वर्ग आहे, च्या आधीच्या वर्गाची वारंवारता किती आहे? ही 150. ओके. ही आपल्याला लिहायची. ते एफ म्हणजे काय? मध्यक वर्गाची वारंवारता 500. H म्हणजे काय? वर्गांतर. वर्गाचं अंतर कसं काढतात? मोठ्या वर्गातून लहान वर्ग वजा करायचं. ओके. 12मधून 10 गेले किती? 2. हे उत्तर आपल्याला काढायचं. 10 अधिक 1000 भागिले 2 किती होतात? 500. 500 वजा 150 भागिले 500 गुणिले 2. ओके. 10 अधिक 500 मधून 150 गेले किती राहिले? 350 भागिले 500 गुणिले 2. ओके. त्यानंतर हा 0 गेला, हा 0 गेला, 35 भागिले 50 राहिले. 5ने भाग झाले. 5 7 35, 5 10 50. ओके. 10 अधिक 7 भागिले 10 गुणिले 2. 7 भागिले 10 अधिक, इथे 2ने भाग जात असेल तर घालूया. 2 के 2, 2 पंचे 10. ओके. 10 अधिक 7/5
5ने भाग जातो काय बघूया. 5 एके 5, उरले 2 शिल्लक राहिले. ओके, पॉईंट द्यायचा. 5 एके 5. ओके, उरले 2 शिल्लक राहिले. पॉईंट दिल्यामुळे काय होणार आहे, 0 वाढेल. 5 चोक 20 म्हणजे 10 अधिक 1.4. 2ची बेरीज किती येते, 11.4. आता हे 11.4 काय असणार आहे, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्य किती, 11.4 तास. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे येतं 10वी गणित भाग 1, त्याच्यामधला सराव संच 6.12 मधलं प्रश्न क्रमांक 2. ओके, काय दिलं आहे, एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्याची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक आपल्याला काढायचं आहे. ओके, सारणीमध्ये काय दिलं, आंब्यांची संख्या 50 ते 100 मध्ये 33 झाडांची संख्या दिली आहे. त्याच्यानंतर 100 ते 150 मध्ये झाडांची संख्या किती, 30. 150 ते 200 मध्ये 90. 200 ते 250 मध्ये 80. 250 ते 300 मध्ये 17. ओके, तर आपल्याला या सारणीवरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढायचा, मध्यक काढताना 3 कॉलम फक्त तुम्हाला आखायचे आहेत. एक वर्ग, दुसरा वारंवारता, तिसरं संचित वारंवारता. ओके, वर्गामध्ये काय येणार आहे, आंब्याची संख्या. वारंवारतामध्ये झाडांची संख्या, त्याला FI म्हणतात. ओके, त्याच्यानंतर संचित वारंवारता पेक्षा कमी. हे मध्यक काढताना 3 कॉलम लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर वर्ग जसे तसे लिहायचे आहेत, खाली एकूण. त्याच्यानंतर वारंवारता, झाडांची संख्या FI. ह्या कॉलममध्ये जसं वर्गासमोर त्यांनी झाडांची संख्या दिली आहे, जसे तशी लिहायची तिकडे. आणि या सगळ्यांची बेरीज ती म्हणजे FI, त्याला N पण म्हणतात. या सगळ्यांची बेरीज किती होते, या सगळ्यांची बेरीज होते 250. ओके, तर आता 250 म्हणजे काय, N/2 म्हणजे किती येतं, 250च्या 250 भागिले 2 म्हणजे किती, 125. आता या कॉलममध्ये 33 जसे तसे लिहायचे आहेत. 33 अधिक 30 किती, 63. 63 अधिक 90 किती, 153. 153 अधिक 80 किती, 233. 233 अधिक 17 किती, 250. ओके, आता 125 ही संख्या ह्याच्यामध्ये येते, 90 ते 153 मध्ये येते. ओके, म्हणून हा वर्ग काय आहे, मध्यक वर्ग. 150 ते 200 हा काय, मध्यक वर्ग. म्हणून 150 ते 200 हा काय आहे, मध्यक वर्ग. ओके, तर आता सूत्र बघूया आपण मध्यकाचं. मध्यक बरोबर L अधिक कंसामध्ये N/2 वजा CF भागिले F, त्याच्यानंतर गुणिले H म्हणजे काय, वर्गाचं अंतर. आता L म्हणजे काय, मध्यक वर्गाच्या खालचा वर्ग. तर मध्यक वर्ग कोणता आहे बघूया आपण. 150 ते 200 हा मध्यक वर्ग आहे. तर 150 आपल्याला लिहायचं आहे. L म्हणजे काय येणार आहे, 150 अधिक N/2 आपण काय काढलं होतं मगाशी, 125 वजा CF. आता CF म्हणजे काय, CF. तर F म्हणजे काय, मध्यक वर्गाची वारंवारता F. आता CF म्हणजे काय, हा जो मध्यक वर्ग आहे त्याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, तो म्हणजे हा CF. हा 63 आपल्याला इथे लिहायचं आहे. भागिले F म्हणजे काय, 90 मध्यक वर्गाची वारंवारता. H म्हणजे काय, वर्गांतर. वर्गांतर म्हणजे काय, 2 वर्गामधलं अंतर. म्हणजे 100 वजा 50 50, 150 वजा 100 50, 200 वजा 150 50. तर 50 हे काय झालं, वर्गांतर 50. ओके, आता काय, 150 अधिक 125 मधून 63 गेले, किती राहिले, 62 राहिले. भागिले 90 गुणिले 50. आता हा 0 गेला, हा 0 गेला. 150 अधिक 62
भागिले 9 गुणिले किती 5. ओके. आता 150 अधिक 62 गुणिले 9 किती होतात? हे कंसामध्ये लिहिलं तर चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. 5 दुणे 10 0. चला 1 6 पंचा 30 अधिक 1 31. 310 भागिले 9. ओके. आता या दोघांचा भाग घालवायचा आहे. म्हणजे 150 अधिक या दोघांचा भागाकार किती येतो? 34.4. आता या दोघांची बेरीज किती येते? 184.4. आता 184.4 काय दिलं आहे? प्रश्न काय, एका आम्रातील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्याची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. म्हणजे आंबे आपल्याला किती काढायचं ना, तो मध्यक काढायचा आहे. ओके. तर इथे काय असणार आहे? सामग्रीचा मध्यक काय आहे, म्हणजे किती आंबे सापडले आपल्याला? 184 हा आंब्याचा मध्यक आहे. 184.4 आपण असे लिहूया. 184.4 म्हणजेच काय? 184 आंबे. ओके. म्हणजे दिलेल्या सामग्रीचा मध्यक काय? दिलेल्या सामग्रीचा मध्यक 184 आंबे आहेत. ओके. धन्यवाद.